मंडळी, कसे आहे सर्वजण? तर मी अनिता माळी. ट्रेनमध्ये आमची पहिली सकाळ अशी झाली. बाहेरचे सुंदर दृश्य आणि सूर्योदय पाहून मन अगदी प्रसन्न झालं. प्रवासात असा गरमागरम चहा मिळाला की थकवा कुठल्या कुठे पळून जातो. आम्ही स्टेशनवर उतरून मस्त चहाचा स्वाद घेतला. ट्रेनमध्ये टाइमपास साठी बघा आम्ही लुडो पण खेळत होतो. लहान असो किंवा मोठे, प्रवासात सगळेच लहान होतात. पाण्याचा कॅन सुद्धा आम्ही घरून भरून आणला होता. संध्याकाळी आम्ही घरून आणलेली कारल्याची भाजी आणि चपाती काढली. तर बाकी जेवण ननंदबाईने आणि जाऊबाईने आणले होते. आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त जेवण करून घेतलं. भोपाळ तोंड करत करत आमची ट्रेन अखेर पुण्यामध्ये पोहोचलीच. पुण्यात आम्ही मस्त पेरूची पार्टी केली आणि नाश्त्यासाठी इडली तर होतीच. त्यानंतर सांगलीमध्ये आमच्या ननंदबाईंची फॅमिली आणि ननंदबाई ह्या तिथे उतरल्या. त्यांना आम्ही टाटा बाय बाय करून पुढे निघालो. आता आमचं स्टेशन मिरज जवळ आलंच होतं. फायनली आमचं मिरज स्टेशन आलंच. मिरजला न्यायला आम्हाला जाऊबाईचे 2 भाऊ आले होते. मग काय, सगळं सामान आम्ही असं गाडीमध्ये लोड केलं आणि आम्ही निघालो बेळंकीला, जावच्या माहेरी. तिथे गेल्यानंतर आम्ही सगळ्यांना भेटलो. तिथे आपली ब्लॉगर चिऊ पण होती. सर्वांना भेटून खूप भारी. मग तिथून आम्ही जेवण पाणी करून निघालो. कवटेमंकाळ आणि ढपळापूर करत फायनली आम्ही आमच्या बेळुंकी गावामध्ये पोहोचलो. 3 दिवसाचा हा आमचा प्रवास आमच्या सासरी म्हणजे बेळुंकी गावामध्ये येऊन संपूर्ण झाला. तर मंडळी, हा आमचा प्रवास, माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.